चला मग बनवूया चटकदार अशी बेसन आणि खोबरं घातलेली भेंडीची भाजी। प्रथम मी 3-4 कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो, मिरची आणि कांदा साईडला ठेवून पाव किलो छान ताजी हिरवीगार भेंडी कापून घेतलेली आहे। भेंडी छान पद्धतीने कापून झाल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये मी कांदा फ्राय करायला टाकलेला आहे। एका वाटीत मी 2 चमचे खोबरे आणि 1 चमचा बेसन घेतलेला आहे। छान पद्धतीने कांदा ब्राऊन झालेला आहे। आता मी त्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा मी बेसन घातलेला आहे आणि छान असा तो तडका मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात मी भेंडी टाकलेली आहे आणि ही भेंडी छान अशी वाफळण्यासाठी मी झाकण घातलेलं आहे। एक 5 ते 7 मिनिटं भेंडी वाफळून द्यायची। झाकण घालून आतल्यात भेंडी छान पद्धतीने शिजली जाते। 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपली भाजी थोडी वाफळलेली आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबरं घातलंय आणि छान मिक्स करून पुन्हा 5 मिनिटं भाजी वाफळून घेतलेली आहे। आता मस्त अशी भेंडीची भाजी रेडी आहे। बघता आहात, तुम्ही पण ट्राय करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।